म्हणजे आमचं एकच दैवत आहे. हो, आता सध्या जसं महाराष्ट्राचं एकच दैवत आहे, मनोज पाटील जरांगे. एकच दैवत आहे. आता तुम्ही फार नंतर त्यांच्या जवळ गेले. दादा, त्यांच्या लग्नाच्या अगोदर 5 वर्षापासून ते माझ्यासोबत आहेत. 2-2 तास माझ्याकडे बसायचे. तापड होतं. आता तुम्ही ओळखीला जरांगे पाटील लय मोठे आहेत, पण ज्यावेळेस माझ्यासोबत होते ना त्यावेळेस फार छोटे. पण त्यावेळेस मला माहिती होतं की भविष्यामध्ये काहीतरी अलौकिक क्रांती करणार, आणि म्हणून सगळ्याचा रोष पत्करून त्यावेळेस मी माझ्या लेकरासारखं, लहान्या भावासारखं त्या व्यक्तीला सांभाळलं आहे. 14 तारखेला माझं त्यांच्यासमोर कीर्तन आहे आता अंतरवालीला. 14 तारखेला मोबाईलवर आले असेल तुम्हाला. 14 तारखेला लग्न जमायला साक्षीदार मी आहे, लग्नाचे कपडे आणायला साक्षीदार मी आहे, लग्न लावायला मी साक्षीदार आहे. रात्रीच्या 12-12 वाजेपर्यंत दवाखान्यात नेऊन सलाईन लावायचे, इंजेक्शन द्यायचे, घरी नेऊन घालायचं. नंतर अर्जुन महाराजांनी जेवायचं. शिवबा संघटना मोठी करण्याकरता फार मोठा संघर्ष मला करावा लागला, पण त्यांच्याकरता मी तो पत्करला. म्हणून आज महाराष्ट्रात नाही, देशात नाही, तर जगाच्या इतिहासामध्ये त्या व्यक्तीची नोंद आहे. इतिहासामध्ये नोंद झालेली आहे. एवढी मोठी व्यक्ती आहे. ऐकत नव्हतं, कधीच ऐकत नव्हतं. तराबाज गडी पहिल्यापासूनच. आता तर तुम्ही भाषण ऐकतायच. तराबाज मनात आलं. आणि एक सांगू का, काय काय कष्ट झाले असतील त्या व्यक्तीला, त्याचा साक्षीदार अर्जुन महाराज आहे, साक्षीदार आहे. पण धीर सोडला नाही, संकटावरती मात केली, आणि एकच बाजू लावून धरल्यामुळे ती सुद्धा त्यांचं कर्म होतं, आणि ती त्यांची तपश्चर्या ठरली. आणि त्या तपश्चर्येचं फळ म्हणून आज महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज म्हणून जरांगे पाटील उभा आहे. तपश्चर्याच असते प्रत्येक क्षेत्रामध्ये, तपश्चर्या ठरते ती, तशी त्यांची ते तपश्चर्या आहे. हा भाग आहे. आणि म्हणून आपल्याला सांगत होतो मी, आमचा एकच देव आहे कृष्ण, त्याला अग्रपूजेचा मान देणार. एक पिल्लू उठलं तिथून, उठलं मध्येच. कोणाला म्हणता? कृष्णाला. कोण कृष्ण? कोणी म्हणते यशोदेचा, कोणी म्हणते नंदाचा. ठावच नाही बाप. अरे ज्याला बापाचाच पत्ता नाही, कोणी यशोदेचा म्हणतात, कोणी नंदाचा म्हणतात, त्याला अग्रपूजेचा मान देता का? त्याला काय म्हणायचे? वाचिक व्यभिचार. 100 अपराध झाले, 101 अपराध झाला. भगवंतानी सुदर्शनाला आज्ञा केली, त्याला संपवावं लागलं. आता मानसिक व्यभिचार. एवढंच सांगून पुढे जातो. एक दिवस द्रौपदी आपलं वरती स्नान केलं, केस वाळवत बसली होती. खालून कर्णाचा रथ गेला आणि पाहिलं, तिच्या मनात आलं सहज, जसे 5 पांडव तसा 6वा कर्ण असता तर बरं झालं असतं. मनातच आलं. वर करण लागलं, लगेच खाली आलं ते वरचं बुवा. द्वारकेचा राणा आलं खाली. ते हे अर्जुना, भीमा, नकुला, सहदेवा, धर्मराजा, मला वाटतं वन भोजन करण्याकरता जावं. गेले वनात, बसले. पण खोडकर माणसाला काही गपचूप बसायची सवय नसते. भीमाने चालता चालता एक फळ तोडलं. पहा, भगवान म्हणतात, का रे फळ कसं काय तोडलं तू? ज्याच्या आश्रमात आलो एक तर त्याला विचारलं नाही आणि फळ तोडलं, तुझ्याकडून पाप झालं म्हणले. मग काय करायचं? काय नाही म्हणले, आपापलं पुण्य प्रदान करा, ते तिथं लागून जाईल म्हणले फळ. भीमाने पाणी सोडलं, ते फळ आधार झालं ना थोडंसं. अर्जुनाने सोडलं, आधार झालं. व नकुलाने सोडलं, सहदेवाने सोडलं, धर्मराजाने सोडलं. 4च बोटं वर चिटकायला राहिलं. ते 4च बोटं राहिलं. सांगितलं, द्रौपदी हे पा तू कर म्हणले संकल्प. तिने संकल्प केला आणि वर गेलेलं टपकन खाली पडलं. काय गोंधळ आहे देवा, निष्कलंक जीवन आहे माझं, मी पाप केलं नाही, मी पाप केलं नाही. विचार कर, 5 पतीसमोर अपमानित व्हावं लागलं, देवासमोर अपमानित व्हावं लागलं. विचार कर. हो देवा, आलं माझ्या लक्षात. काल सहज वरती बसले होते, कर्णाचा रथ गेला, माझ्या मनात आलं, असं मनात, एवढंच मनात आलं ना, सोड संकल्प. पुन्हा संकल्प सोडला. नाना फळ जसं गेलं तसं वर जाऊन चिकटलं, पण उलट चिकटलं. ते असं उलट चिकटलं. म्हणून त्या जांभळाला 2 कुंदेठ आहेत, 2 कुंदेठ आहेत त्याला.
वरती जाऊन चिकटलं. कशाचा परिणाम आहे? 5 पती आणि 6वा भगवान, अपमान सहन करावा लागला, खाली पाहावं लागलं. हा मानसिक व्यभिचाराचा परिणाम आहे. मग सांगा, कायिक वाचिक मानसिक व्यभिचाराने जर एवढं पातक पाप लागतं हा, तर तुकोबराय म्हणतात आम्ही व्यभिचार केला. कशा करता? सुखाच्या प्राप्ती करता. मोह पाच नाहीसा करण्याकरता आम्ही पहिला पती सोडला. का हो तुकोबाराय, पहिल्या पतीपासून तुम्हाला ते मिळत शकत नव्हतं का? देवा, अरे एक जन्म नाही, अनेक जन्म, अनादि संसार मालेच्या ठाई, नित्य विषय भोगिले पायी, ते ठसावले चित्ताच्या ठाई, वारंवार देई सेविता. अनेक जन्मामध्ये त्या संसाररूपी पतीची संगत आम्ही केली, त्याच्याबरोबर राहिलो, पण आम्हाला त्याचं मूळ कळालं. आता काय कळालं? दुःख बांधवली आहे हा संसार, ठाऊकची आहे संसार दुःखाचा. संसार दुःख मूळ आम्हाला कळालं देवा. म्हणून या संसार रूपी पतीची आम्ही संगत, त्याला काय दिला? घटस्फोट दिला. कोण पती केला? वरिले सावळे परब्रह्मा, वरिले सावळे वरिले सावळे. पण अग्नीतून पडून अग्नीतून निघून फुंफाट्यात पडायची वेळ तर येणार नाही ना तुकोबाराय. त्याच्यापासून सुख भेटलं नाही, पण पती बदलीला, याचा तरी काय खरं आहे? याच्यापासून भेटलं असं कशावरून? नाही ना, आम्हाला माहीत आहे. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, सुखरूप ऐसा तुझा कोण माझ्या पांडुरंगा सारिका, त्याच्यासारखा सुखी दुसरा कोण आहे या विश्वामध्ये? त्याच्यासारखा सुखी दुसरा कोणी नाही. म्हणून वरिले सावळे याचसाठी सांडियेला भरता, रतलो या परपुरुषाची. ठीक आहे तुकोबाराय, तुम्हाला त्याच्यापासून सुख मिळणार, तुम्ही त्याच्याबरोबर लग्न लावलं. तुकोबाराय म्हणतात ते नाही, आम्ही घर निघालो, घररिगी झाले पट्टरानी बरी, वळीले सावळे. ठीक आहे, आता लग्न लागलं, पण तुम्हाला संतती होणार का नाही? काय लग्न लागलं ना, मग आता लग्न झाल्यावर लेकरं होतेच का नाही? मग लेकरू होणार का नाही तुम्हाला? तुकोबाराय म्हणतात मी असं औषध घेणार की जेणेकरून जन्म मरण रूपी संततीच होऊ देणार नाही. तुका म्हणे आता गर्भ नये धरून, म्हणे आता गर्भ
जय हो.